मित्राचं लग्न वरती सोडून आम्ही जॉब जातो खाली चालूच ठेवतो लागतो मग तसा बघू गेला तर मग आमका आताच समजला सचिनचा बर्थडे पण असा लग्नाच्याच दिवशी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत. गुड मॉर्निंग नाही सॉरी गुड नाईट कसा असो. नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवण ट्रेकर. आज संडे नाही असा, नाही सॅटर्डे असा किंवा लॉंग विकेंड. ॲक्च्युली मी असं बसमध्ये ती स्टोरी सांगते तुमका. पण मी जाते गावात आणि माझं गाव म्हटलं तर असा सावंतवाडी तालुक्यात. आता सावंतवाडी तालुको कशासाठी फेमस आहे या तुमका दाखवत आहे. तसं बघू गेलं तर भरपूर गोष्टींसाठी फेमस असा आमचा सावंतवाडी. त्यातल्या त्यात ही नक्षीदार सगळी देवळा, जगात वर्ल्ड फेमस असलेली हँडमेड लाकडी खेळणी जी तुमका दुसरीकडे खैसरच नाही गावाची. त्यानंतर राजांचो राजवाडू ह्यो बघूक तुमका खैसर येवचाच लागतात. आणि सगळ्यात फेमस म्हणजे सावंतवाडी सुंदरवाडीचो ह्यो मोठी तलाव. तसं मोठं काय प्लॅन नाही असा. ॲक्च्युली एका मित्राचा लग्न असा आणि त्या मित्राच्या लग्नासाठी मी जातोय. ह्यो एक वन डे रिटर्न प्लॅन असा. मी तिकीट काढलेले ट्रेनची. आता ट्रेनची तिकीट काढून मी बसमध्ये कसो जी ज्यादा ट्रेन सोडल्यानी मे महिन्यामध्ये त्या ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे मी. पण ती ट्रेन अचानक त्या लोकांनी रिशेड्यूल केली. त्यामुळे मित्राचं लग्न आणि माझं एक दिवसाचाच रिटर्न प्लॅन असल्यामुळे मी हलगर्जीपणा करूक नाही आणि लगेच ती तिकीट कॅन्सल केले आणि लकीली या एक बसचं तिकीट काढलंय. लास्ट मोमेंटला आपल्या साईडीक जाताना बसचं तिकीट किती महाग पडता या तुमका माहितीच असताना. माका आता या बसचं तिकीट पडला असा 1400 रुपये आणि मी गुजरात ट्रॅव्हल्स बसने जात आहे. आपल्याकडे ट्रेनचे तिकीट्स किती अगोदरपासून काढून ठेवायचे लागतात आणि जरी तेवढ्या अगोदरपासून ट्राय केली तरी पण ते वेटिंगलाच जातात. लास्ट मोमेंटला तर भेटणारच नाही, ती वेगळीच गोष्ट असा. त्यामुळे मित्राक मी सांगितलं की बघ बाबा म्हणजे याच्यासाठी माका सध्या तिकीट भेटत नाही असं, तर मी मोस्ट प्रोबेबली नाही येऊचंय. तर त्यांनी माका ह्यो रिप्लाय दिला. आता ह्यो रिप्लाय दिल्याबरोबर मी म्हटलं असो बाबा जाऊचा लागतलाच. त्यानिमित्तान म्हटलं एक छोटोसो माझं पण वधूवर मेळावा होईत त्याच्या लग्नात. वर तर रेडी असं, वधू सध्या शोधत असो ची बाबा लाद दिसलं मग असो सध्या मित्राच्या लग्नावरती फोकस. तर उद्या मी लग्न करून ऑफकोर्स मित्राचा लगेच संध्याकाळी माझी ट्रेनची तिकीट असा आणि मी रिटर्न येतले मुंबई. सो चला मग ह्यो प्रवास तुम्ही पण माझ्यासोबत करा आणि आपण गावात जाऊन लग्न करून रिटर्न येऊया कंसात मित्राचा. सध्या मी पनवेल सोडलंय आणि एक्सप्रेस वेग लागलाय. ड्रायव्हरला विचारलोय मगाशी चढल्यावरती की बाबा किती वेळ लागतो तरी पोचक सावंतवाडी. तो बोललो सर वो सुबह देखते अभी. त्याच्यावरनं मी ठरवलंय, त्याच्यावरनं मला समजलं ऍक्च्युली की आता बाबा किती वेळ लागाक शकता आपल्या. बस 1 तास लेट येईल. 9:20 टाइम होतो, 10:20 खारघरला येईल आणि मी खारघरवरनं बस पकडलाय. एक्सप्रेस वेग तर लागली या, पण पुढे जाऊन जेवच्यासाठी काही थांबतली किंवा नाही माहित नाही. ऍक्च्युली वाजले असत 11, पण आपला काही टेन्शन नाही, मी जेवून येईल मस्तपैकी. काही थांबली मध्ये तर नक्कीच तुमका दाखवतोय. ऍक्च्युली आत्ताच म्हटलेलं आहे की माका वाटत नाही बस थांबतली म्हणान जेवच्यासाठी. आणि तेवढ्यातच बसने इकडे मुंबई पुण्याच्या मध्ये जो लोणावळ्यात फूड प्लाझा असा तिकडे टर्न घेतल्यान आणि तिकडे आता थांबलो आम्ही जेवणासाठी. माझं तर काय एज सच प्लॅन नाही असं जेवणाचं, कारण मी ऑलरेडी जेवून येईल. आपण जाऊया बाहेर जस्ट फेरफटको मारूच्यासाठी. गुड मॉर्निंग
फ्रॉम राधानगरी. मी आता असं राधानगरी कोल्हापूरच्या जस्ट थोडंसं पुढे, आणि माका अजून पोचाक जवळपास 2-2.5 तास लागतले. मित्राचं लग्न असं 12:30 आणि आता वाजल्यात 7:30. 2 तास पकडले तर मी जवळपास 10:30च्या आसपास पोचतलोय घराकडे. बाकी झोप व्यवस्थित झाली आणि घाटात फक्त बस ज्या प्रकारे अशी 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 जात होती त्याच प्रकारे मी पण असं 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 जात होतोय. आता फोंडा घाटाच्या अगोदर थांबली आहे तिकडे नाश्त्यासाठी, आणि ही माझी बस आहे. आणि कोकणात दिल्याबरोबर ह्या मी काय बघतोय की इकडे असा ऊन आणि इकडे असा यो पाऊस आणणारलेलो. सो माझ्या मते माका पुढे पाऊस गावाक शकता, पाऊस गावाक पण शकता, नाही पण गावाक शकता. अरे मी म्हटलं भाई सगळ्या कोण बघता. मी मगाशी तुमका म्हटलेलं आहे की कोकणात मे बी पाऊस दिसता. तिकडे होते ढग, वारा खूप इला आणि ते ढग असे आता हयसर आणि हय माझ्या डोक्यावरती इले. पाऊस तर नाही असा, हे बघ इकडे असत. मित्राचं लग्न वरती सोडून आम्ही जॉब जातो खालती. सगळ्यात पहिला जोक बघे बघूया काय ता. तर आता सगळ्याकडून फायनली मी लग्नात पोचलोय म्हणजे किती घाई आणि कसं होईल तुमका माहितीच असताना. आता हयसर काही माझे जुने मित्र भेटले. ह्यो तर माका ट्रेकवर भेटलेलो, ह्यो त्यानंतर मंदार. जयदीप तर माझो जुनो मित्रच असा, शाळेतलो सिनियर माझो पण मित्रच असा. आणि आपलं भूषण, सगळे हे माझे मित्रच असत. आणि आम्ही आता हयसर मित्राचं लग्न वरती जाता त्या सोडून जेव गेलो. जेव गायचं सध्या भरपूर रांग असा. खास 1:30 वाजता येऊन मी आता देवांग हॉलचं जेवण जेव गेलंय. मुंबईतून आहे जेवतलं आणि परत ट्रेन धरतलं डायरेक्ट. वाडीत ना सावंतवाडी परत जातलं परत येतलं. चला जेवण येत आहे, मग आपण भेटूया डायरेक्ट. आमची मंडळी सगळे ह्या जॉब बसली. आता आम्ही पण बसतलो जॉब. कितके खातात ना बघा. रेडी असा सर जे जे खा तू खा, काय हरकत नाही. आमका आताच समजला सचिनचा बर्थडे पण असा लग्नाच्याच दिवशी. अरे अरे सचिन हॅपी बर्थडे. कशी घेऊ मॅने आज रिटर्न ऑफ द डे. बाकी काय म्हणतं, व्यवस्थित झालं लग्न सगळं. तुका मेला बेस्ट विशेस असो. आम्ही सगळ्यात पहिले येऊन खालती जेवचा खाया बघला. आणि बाकीचे हॅपी बर्थडे. मान्यवरची ऍड करू एकदम म्हणजे असं नर्वस आहे तो, म्हणजे असं जरा ऐता काय करत तू सांगायच्या गोष्टी करूच नको. तू लग्नात बोलवचं विसरला लोकांका. मिस आता बघ ह्यानी बोलायला मी येईल ना नेक्स्ट टाइम.
लग्न करून आता सगळ्यांका बाय म्हणा मी निघतोय. यो मित्र आणि याचं लग्न सचिन. आणि आता चला रिटर्न जाऊया, कारण आपल्याक रिटर्न पण मुंबई परत जाऊचं असा. सो चला मग. जयदीप पण जाता, त्याची गाडी असा. मी तर बाईक आणलाय. तो माका विचारत होतो येतच काय, बट तो काय माझी गाडी असल्यामुळे आता या नाही. चल जयदीप भेटाय मग. चल. तो ऍक्च्युली तो तर 2 लग्न अटेंड करून इलो. एक बांद्या एक लग्न होता त्या पण अटेंड करून इलो, आणि ह्या लग्नात पण परत इलेलो तो. बाकी ठीक मस्त झालं लग्न. जेवलो व्यवस्थित, अयर बिअर केलो. चला मग आता जाऊया डायरेक्ट. रिटर्न जाताना यो असं सुंदर सनसेट बघत बघत बाबांनी माका स्टेशन वरती सोडल्याने. स्टेशनचं पण रेनोव्हेशनचं काम चालू असा, आणि ह्या जेव्हा कम्प्लीट होतला ना एक नंबर दिसतला सावंतवाडी स्टेशन. ट्रेन ऑलरेडी लेट होती थोडी, पण म्हटलं आपण लवकर गेलेलंच बरा. तर बाबांनी माका सोडल्याने स्टेशनला, माझ्यासोबत राहले तोपर्यंत ट्रेन येऊ नाही तोपर्यंत. अँड फायनली ट्रेन इली बाबा. आता रिटर्न येताना कायच रेकॉर्ड करू मी. सीट माझी ऑलरेडी बुकड होती. मस्तपैकी घातलंय अंतरून आणि निजान दिलं. ट्रेन सकाळी 3:30 वाजता पनवेलला इलेली, आणि पनवेलवरनं माका पुढे जाऊच्यासाठी लोकल घेऊची लागतली असती. बघलंय तर 4:15ची CST लागलेली होती. ट्रेन पकडलंय आणि खारघरला येऊन पोचलंय. जस्ट आता मी खारघर स्टेशनला पोचले. आता घराकडे जातले आणि झोपतलंय. लग्न मस्त झालं आणि ट्रिप पण मस्त झाली. तर यो ब्लॉग तुमका कसं वाटलो या नक्की तुम्ही सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून नसाल तर सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्राम पेजला पण नक्की फॉलो करा. भेटूया तुमका एकदा परत एका नवीन ब्लॉगमध्ये.